तेवढ्यात भिकाचा मोबाईल रिंग करू लागला होता. समर्थ सरांनी मोबाईल स्क्रीनकडे बघितले. त्यावर मावशी नाव डिस्प्ले होत होते. समर्थ सरांनी कॉल रिसीव्ह केला. अहो, घरात कोणीतरी घुसले आहे, आम्हाला वाचवा. पलीकडून आवाज आला. हॅलो, काय झाले आहे? एक अर्ध किंकाळी समर्थ सरांना ऐकू आली आणि कॉल कट झाला. रात्रीचे 9 वाजून गेले होते. समर्थ सरांची गाडी वाऱ्याच्या वेगाने पळत होती. देवनगरच्या पासून अवघ्या 12 किमी अंतरावर असणाऱ्या रामपूर गावात गाडी घुसली. काही करून समर्थ सरांना लवकरात लवकर त्या मावशीच्या घरी पोहोचायचे होते. पोलिसांची बोलेरो गाडी रामपूर गावातील एका चौकात येऊन उभी राहिली होती. राघू, तिथं त्या हॉटेलात कोणाला तरी त्या मावशीच्या घराचा पत्ता विचार, आणि हां, त्यांना काही डाऊट येईल असे वर्तन त्यांच्या पुढे करू नकोस. सहज काम आहे म्हणून पत्ता विचार, समर्थ सर लगबगीने म्हणाले. रात्रीच्या वेळी गावातील चौकात एकच तेवढे हॉटेल उघडे दिसत होते. बाकी सगळे हॉटेल्स, दुकाने बंद झाली होती. सर, आपण त्यांचे लोकेशन ॲक्सेस केले होते ना, मग आता पत्ता विचारायची काय गरज आहे? राघू थोडे आश्चर्य व्यक्त करत म्हणाला. लोकेशन या गावात दाखवत आहे, पण नक्की कुठे ते समजले नाही. तो मोबाईल बंद झाला आहे, त्यामुळे नवीन लोकेशन ॲक्सेस होत नाही. काहीतरी गडबड आहे. जा लवकर विचार त्यांना, आपल्यापाशी खूप कमी वेळ आहे. जा लवकर. अस्वस्थ मनाने समर्थ सरांनी राघूला हॉटेलकडे पिटाळले. आणि राघू, त्यांना काही वेगळा डाऊट येणार नाही अशा पद्धतीने विचार, समर्थ सर पुन्हा राघूला सतर्क करत म्हणाले. राघू चौकातील त्या छोट्या हॉटेलकडे जाऊ लागला. सर, तुम्हाला कसे कळत नाही? पोलिसांची वर्दी अंगावर बघितल्यावर आपण गावात का आलो आहोत याचा अंदाज लहानक्या शेंबड्या पोराला पण येतो. तर त्या हॉटेलवाल्याला मी किती हातचा राखून बोलण्याचा प्रयत्न केला तरी तो आपला हेतू ओळखल्याशिवाय कसा राहील? राघू हॉटेलकडे चालत जाताना त्याच्या मनात विचार खेळत होते. त्याला सरांच्या बोलण्याचा राग आला होता. थोडा वेळ गेला असेल नसेल, राघू लवकर परत आला. कपाळाला आठ्या पाडत समर्थ सरांनी विचारले, काय झाले राघू? मिळाला का पत्ता? त्रागा करत राघू पटकन म्हणाला, सर, कोणती मावशी म्हणून विचारत आहे ते? आता मी कसे सांगू त्यांना कोणती मावशी ते? राघूच्या उत्तराने गाडीत एकच हास्य कल्लोळ उडाला. समर्थ सर पटकन गाडीच्या खाली उतरले. डोक्यावर टोपी घालून, हातात छडी घेऊन, भिकाचा मोबाईल घेऊन ते त्या हॉटेलकडे निघाले. सर, काय करणार आहात तुम्ही? घाबरलेला राघू किंचाळत म्हणाला. काही करणार नाही मी. त्या मावशीचा ह्या भिकाच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपमध्ये असलेला फोटो दाखवू त्यांना. आणि तरी पण जर सांगत नसतील तर मग पोलिसी खाक्या दाखवू. समर्थ सर आणि राघू दोघे हॉटेलकडे गेले. हॉटेलात बसलेली माणसे पोलिसांना त्यांच्याकडे येताना पाहून सावरून बसली. मावशीचे घर डोंगराच्या पायथ्याकडे वस्तीपासून थोडे दूर होते. नवीन जागा घेऊन मावशीने 2 मजली बांधकाम केले होते. घराच्या मागच्या बाजूने डोंगर होता. अंधारात तो डोंगर घराला आपल्या कवेत घेऊन गुदमरून टाकेल का काय असे वाटत होते. भयान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वीज गेली होती. वीज नसल्याने घर अंधारात बुडाले होते. वाऱ्यामुळे घराचे दरवाजे आदळत होते. वाऱ्याचा आवाज मनाचा थरकाप उडवत होता. अंधारात मावशी आणि सरिता, मावशीची व्यावसायिक पार्टनर, दोघी घाबरून वरच्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये कॉटखाली लपल्या होत्या. घरात सगळीकडे अंधार पसरला होता. दाट गर्द काळोख घरात घिरक्या घालत होता. मावशी आणि सरिता जीव मुठीत धरून कॉटखाली लपल्या होत्या. जे काही आपल्या मागे लागले आहे ते विद्रूप आहे, भयानक आहे. मध्यमवयीन मावशीचा चेहरा भीतीने, घामाने डबडबला होता. ऊर धपापत होता. श्वास वाढला होता. सरिता कॉटखाली मावशीच्या शेजारी होती. तिची अवस्था पण मावशीसारखीच झाली होती. भयाने शरीर थरथर कापत होते. सरिता देवाला प्रार्थना करत होती, विनवणी करत होती, वाचव म्हणून देवाचा धावा करत होती. पण तेवढ्यात अचानक सरिताचा पाय
मागून कोणीतरी जोरात खेचला, इतका जोरात की सरिता सरकन फरशीवरून घसरत मागे भिंतीपाशी असलेल्या अंधारात गेली. गर्द काळोखात सरिता अदृश्य झाली होती. तिच्या किंकाळ्या फुटल्या होत्या. तिच्या आवाजाने, तिच्या किंकाळ्यांनी मावशी जास्तच घाबरली होती. तिला हार्ट अटॅक येण्याची वेळ आली. सरिता मोठ्याने त्या अंधारात चिरकली, मावशे, मला वाचीव, मला वाचीव. पण मावशीला जागचे हालायचे भान राहिले नव्हते. सरिताचा येणारा आवाज, रडणे, किंचाळणे बंद झाले होते. भयान शांतता त्या खोलीत पसरली होती. मावशीचा श्वास वाढला होता. काहीही करून या घरातून बाहेर पडायचे तिच्या डोक्यात होते, पण कसे आणि कधी बाहेर पडायचे? तिकडे गावातून पोलिसांची गाडी बंगल्याकडे वेगाने येत होती. मावशी खोलीतील वातावरणाचा अंदाज घेत होती. बाहेरच्या वाऱ्याचा आवाज सोडला तर सर्व रूममध्ये नीरव शांतता होती. सरिताचा जीव घेऊन त्याची आत्मा शांत झाली काय? मावशीच्या मनात आलेला विचार. मावशीला काही करून त्या रूमच्या बाहेर पडायचे होते. जाड झालेले शरीर सावरत, जीव मुठीत धरून मावशी हळूच कॉटच्या खालून बाहेर आली आणि उठून दरवाजातून बाहेर पळू लागली. पण दरवाजा दानकन आपटला गेला. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. इकडे पोलीस बंगल्याच्या आवारात शिरले होते. लवकरच ते त्या मावशीपर्यंत पोहोचणार होते. बंद होणारा दरवाजा जोरात आदळल्याने त्याचा जो आवाज झाला, तो आवाज समर्थ सरांनी आणि इतर पोलिसांनी ऐकला होता. तसे आणखी वेगानं पोलीस टीम वरच्या मजल्याकडे येऊ लागली. मावशीच्या समोर एक काळी आकृती हळूहळू अवतरत होती. काळा दूर, सगळीकडे दूरच दूर झाला होता. मावशी घाबरून मागे मागे जाऊ लागली. दरवाजा बंद झाल्याने पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. समोर दूर हवेत तरंगत होता. तरंगणाऱ्या धुरात एक आकृती साकारत होती, बिभत्स्य, भयानक आणि जीवाचा थरकाप उडवणारी. मावशी धुरात तयार झालेली काळी आकृती पाहून घाबरली. त्या भयानक आकृतीमध्ये तयार झालेला राक्षसी चेहरा पाहून पाठीमागे कोलमडली. भेसूर हसत त्या धुरात तयार झालेला भयानक दानव मावशीच्या नरड्याचा घोट घ्यायला तिच्या गळ्यात घुसला आणि कंठ फोडून बाहेर आला. गळगळ रक्त खालच्या टाईल्सवर सांडत होतं. मावशीचे डोळे विस्फारले गेले. तोंडातून आवाज निघत नव्हता. हळूहळू तिचा जीव जात होता. तिची नजर दरवाजावर स्थिरावली होती. पोलीस रूमच्या दारात येऊन पोहोचले होते. पोलिसांनी दाराला तोडण्याचा प्रयत्न चालवला होता आणि इकडे मावशी जीवाच्या शेवटच्या घटका मोजत होती. पोलिसांनी जोरदार प्रयत्न करून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, पण त्यांना उशीर झाला होता. खूप उशीर झाला होता. थोड्या वेळापूर्वी पोहोचले असते तर कदाचित मावशीचा जीव वाचवता आला असता. इन्स्पेक्टर समर्थ यांनी आजूबाजूला हल्लेखोराला पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्या रूममध्ये कुठलाच हल्लेखोर सापडला नाही. एका डोंगरकड्याच्या उघड्या खिडकीतून धूर बाहेर गेल्यासारखा भास तेवढा निर्माण झाला होता, पण तोही क्षणिक होता. मावशीच्या बंगल्याची झाडाझडती घेऊन स्टेशनला यायला खूप उशीर झाला होता. मावशीच्या घरात तिच्यासह आणखी एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह भिंतीच्या कोपऱ्यात आढळून आला होता. पूर्ण दिवसच आज भयानक गेला होता. 2 दिवसात 4-5 खून झाले होते आणि आरोपी कोण आहे हेच कळत नव्हते. न्यूज चॅनलकडे बातमी गेल्यास नेहमीप्रमाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. इन्स्पेक्टर समर्थ स्टेशनमध्ये त्यांच्या खुर्चीवर बसले होते. सिगारेटचा धूर पूर्ण ऑफिसमध्ये पसरला होता. आलेल्या अपयशाला समर्थ सर स्वतःला दोषी ठरवत होते. आलेल्या वैफल्यातून ते जास्तच धूम्रपान करू लागले होते. खून कोणी केला, का केला माहीत होत नव्हते. खून करणारा खुनी अज्ञातच राहिला होता. समर्थ सर त्यांच्या ऑफिसात एकटेच होते. विचार करून करून त्यांच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. दिवसभराच्या धावपळीमुळे
त्यांना झोप येऊ लागली होती. डोळे पेंगुळत होते. तेवढ्यात एक तरुण समर्थ सरांच्या समोर येऊन उभा राहिला होता. उंचेला, सरळ नाकाचा, काळा सावळा. त्याच्या चेहऱ्यावरून एक वेगळेच तेज ओसंडून वाहत होते. सर नमस्ते, मी गोकुळ. कोण आहेस आणि एवढ्या रात्री पोलीस स्टेशनला का आला आहेस? काही प्रॉब्लेम झाला आहे का? सरांनी त्याला स्टेशनला येण्याचे कारण विचारले. सर, तुम्ही ज्या मेलेल्या लोकांचा विचार करत बसला आहात त्या तुमच्या दृष्टीने निष्पाप लोकांना मीच मारले आहे. तो गोकुळ नावाचा तरुण किती धीटपणे इन्स्पेक्टर सरांशी बोलला. त्याच्या बोलण्याने समर्थ सर जागेवरच उडाले. डोळे विस्फारून, विस्मयचकित होऊन, थरथरत्या ओठांनी समर्थ सर समोर बसलेल्या विक्षिप्त तरुणाला बोलू लागले. काय, तू मारलेस? आणि इथे एवढ्या धिटाईने स्टेशनमध्ये येऊन वरून मला सांगतोस काय? पिला तर नाहीस ना? आणि तू खरेच बोलत आहेस ना? शुद्धीत आहेस ना तू? समर्थ सरांना आणखी त्या गोकुळचा विश्वास वाटत नव्हता. होय सर, मीच मारले आहे या सर्वांना आणि मी हे पूर्ण शुद्धीत बोलतो आहे. तो गोकुळ नावाचा तरुण सरांच्या टेबल समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य तसेच होते. हे पहा, माझ्यासोबत मजाक करू नकोस. आणि मारले आहेस तर का मारले आहेस? काय झाले होते असे? सरांनी सतर्कपणे आपल्या कमरेच्या रिव्हॉल्व्हरकडे हात नेला. काही दगाफटका झालाच तर याची गरज लागणार होती. सरांच्या प्रश्नाने गंभीर झालेला गोकुळ सांगू लागला. त्याने का त्या लोकांना मारले? सर, मी एक 30 वर्षीय युवक. माझे लग्न जमत नव्हते. बरेच प्रयत्न करून मी थकलो होतो. माझ्या घरचे थकले होते. मुलींच्या घरी लग्न जमवण्यासाठी गेलो की त्यांच्या मागण्या अफाट होत्या. मुलाला सरकारी नोकरी पाहिजे, त्याला जमीन पाहिजे, त्याच्या नावे फ्लॅट पाहिजे आणि बरेच काही. मी कुठल्याही नोकरीत कायम नव्हतो. बरीच स्थळं बघितली पण यश मिळत नव्हते. पुढे समाजात, नातेवाईकांमध्ये माझी चेष्टा केली जाऊ लागली आणि मला एके दिवशी भिका तात्या भेटला. त्याने मला एक मुलगी लग्नासाठी आहे म्हणून सांगितले. मी माझ्या घरच्यांशी त्याबाबत चर्चा केली आणि ते पण लग्नासाठी तयार होते. पण म्हणतात ना, एखाद्याच्या नशिबी केवळ दुर्दैव असते, तसे माझ्या नशिबी होते. सरिता नावाची ती मुलगी होती. दिसायला अत्यंत सुंदर आणि बोलायला मितभाषी. आमचे लवकर लग्न जमले. लग्न जमवायला तिची मावशी होती आणि तिच्यासोबतचे तिचे नातेवाईक बाल्या आणि सुभ्या पण लग्नाला उपस्थित राहणार होते. लग्न जमवून देताना माझ्याकडून 6 लाख रुपये यांनी घेतले सरिताच्या घरच्यांना द्यायला. माझ्या वडिलांनी त्यांच्या खात्यावरील शेवटचे ते शिल्लक राहिलेले पैसे काढले. ते पैसे भिका तात्या आणि त्या कथित मावशीच्या हवाली केले. पुढे लग्न अगदी धूमधडाक्यात झाले. सरिताच्या घरचे इतर कोणी लग्नाला आले नाही. कोणी नव्हतेच तर येणार कोण? तरी माझ्या आई आणि वडिलांनी तिला काही कमी केले नाही. तिला सगळे दागिने, कपडे, साड्या घेतल्या. सरिता पण खूप खुश होती. पण लग्न लागलेले त्या दिवशी आम्ही सगळे खूप खुश होतो. माझे लग्न झाले हे पाहून काही नातेवाईकांमध्ये जळफळाट होणे साहजिक होते, पण त्यांचे मला जास्त काही वाटले नाही. माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावर जे हास्य विलसत होते ते मला जास्त महत्त्वाचे वाटत होते. रात्र झाली. आम्ही सगळे झोपायच्या तयारीला लागलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळे गावदेव करायचे होते. सरिता, तिची मावशी, माझी आई एका खोलीत झोपले होते. मी, माझे वडील, माझे काका, भिका तात्या, बाल्या आणि सुभ्या आम्ही हॉलमध्ये झोपलो होतो. रात्री भावी आयुष्याची स्वप्ने पाहत मी झोपेच्या अधीन झालो आणि सकाळी उठलो तर हॉलमध्ये आमच्यासोबत झोपलेले भिका तात्या, त्याचे 2 साथीदार बाल्या आणि सुभ्या गायब झाले होते. बाहेर कुठेतरी फिरायला गेले असतील म्हणून मनाची समजूत घालत असताना आणखी एक धक्का बसला. सरिता आणि तिची मावशी दोघी रूममध्ये नव्हत्या. मला कळायचे बंद झाले होते. थोड्या वेळाने आम्हाला कळले घरातील सर्व पैसे, दागदागिने, मौल्यवान ऐवज गायब आहे. आम्हाला कळून चुकले नक्की काय झाले आहे ते. आम्ही बर्बाद झालो होतो. आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. माझ्या वडिलांना जागेवर अटॅक आला
आणि त्यातच ते वारले. पुढे 10-12 दिवसांनी माझी आई मरण पावली. मी पण भरपूर शोध घेतला त्या दगाबाज लोकांचा, पण मला ते सापडले नाहीत. मला कळले की त्यांची टोळी आहे आणि ते तसेच माझ्यासारखे लग्नाळू मुले हेरून त्यांना आपल्या गोड गोड गोष्टीत अडकवून टाकतात. पुढे त्याच्याशी लग्नाचे नाटक करतात आणि लग्न झाल्याच्या रात्री घरातील पैसे दागिने घेऊन लंपास होतात. त्यांनी असे बऱ्याच जणांना फसवले आहे. आणि पुढे एके दिवशी वैफल्यग्रस्त होऊन नैराश्यात येऊन मी देखील आत्महत्या केली आणि स्वतःला संपवले. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे सर, शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर माझ्यासारख्या अनेक तरुणांना जीवाला मुकावे लागेल. इन्स्पेक्टर समर्थ खडबडून जागे झाले. चेहऱ्यावर आलेला घाम हातांनी पुसत ते समोरच्या खुर्चीकडे बघत होते. पण तिथं कोणीच नव्हते. दरवाजातून काळा धूर बाहेर जात असल्यासारखा त्यांना भास झाला. सकाळचे 4 वाजत होते. समर्थ सरांनी पाहिलेले स्वप्न भयानक तर होतेच, पण सोबतच आजच्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांचे विदारक सत्य सांगणारे होते. दुसरा अनुभव, द प्रेडेटर हाऊस. राजापूर शहरातून एक काळ्या रंगाची स्विफ्ट गाडी भरधाव वेगानं हिरेवाडी गावाकडे निघाली होती. गाडीतील तरुण मंडळींनी नुकतेच एका घराचे शूटिंग पूर्ण केले होते. दुसरे शूटिंग हिरेवाडी गावातील एका झपाटलेल्या घराचे करायचे होते. यावेळी व्हिडिओ झकास झाला आहे. डिफरंट, हॉरर, भीतीदायक. साधना उत्साहित होऊन बोलत होती. होय, व्हिडिओ चांगलाच गाजणार, शंकाच नाही. साधनाच्या हातावर टाळी देत श्रुती म्हणाली. पण या व्हिडिओत भूतांची फिलिंग नाही असे मला वाटतं, सो व्हिडिओ जास्त चालणार नाही. श्रेयसने सगळ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकला. सगळ्यांचे चेहरे खाडकन उतरले. श्रेयसच्या बाजूला बसलेली साधना त्याच्याकडे रागाने पाहत होती. ए श्रेयस दाद्या, अरे कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करत जा, सारखा तू नकारात्मक बोलत असतोस. संजय बॅक मिररमध्ये श्रेयसकडे पाहत म्हणाला. श्रेयसने तोंड वाकडे केले होते. श्रेयस सोडून बाकी सगळे संजयच्या जोकवर खो खो हसत होते. साधना आणि श्रेयस गाडीत मागच्या बाजूला बसले होते. संजय गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूच्या सीटवर श्रुती बसली होती. साधना, ते घरच तसे होते, भीतीदायक नाही आणि हॉरेबल. श्रुती पाठीमागे बसलेल्या साधनाला विचारमग्न होत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर भीतीची भावना तरळून गेली. होय श्रुती, ते घर भीतीदायक होते आणि आतल्या बाजूला अंधारात तर मला खूप भीती वाटत होती. मला सारखे वाटत होते कोणीतरी आतल्या खोलीच्या बंद दरवाजातून माझ्याकडे पाहत आहे. साधनाने तिला आलेला अनुभव शेअर केला. तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. असे तुम्ही जर घाबरणार असाल तर मग आपण लोकांना भूताची भीती कशी घालणार? आपण घाबरून चालणार नाही. संजय थोडा अस्वस्थ होत म्हणाला. बरं साहेब, आम्ही नाहीत घाबरणार. आणि तुम्ही घोस्ट हंटर सोबत असताना आम्ही भूतांना तर अजिबात घाबरणार नाहीत. श्रेयस हात जोडत संजयची खिल्ली उडवत म्हणाला. तुम्ही माझी कितीही चेष्टा करा, पण आपला त्या घरात काढलेला व्हिडिओ नक्की हिट होईल. पण त्या ठिकाणी काही भूत वगैरे नव्हते, तो तुमचा भ्रम आहे, संजय ठामपणे म्हणाला. बरं साहेब, आपण आता कुठे जात आहोत? तुमचे पुढचे नियोजन कुठले आहे? श्रेयसला शंका आल्याने त्याने विचारले. हिरेवाडी या गावात, संजय सहजपणे बोलून गेला. हिरेवाडी, हे नाव कुठेतरी ऐकले आहे मी. हां, आता आठवले. पण संजय, अरे त्या गावात कशाला? त्या भूतांच्या घरात का? श्रेयस भीतीने जवळजवळ मोठ्याने ओरडलाच. हिरेवाडी गावात भेट देण्याचा विषय श्रेयसला माहीत नव्हता. संजय, श्रुती, श्रेयस आणि साधना या 4 मित्रांचा ग्रुपचे नाव यस4 आणि त्यांच्या चॅनलचे देखील तेच नाव होते. येस अक्षराने चौघांची नावे सुरू होतात, म्हणून श्रुतीने सुचवलेले नाव. त्यांचा चौघांचा ग्रुप हॉरर, भयानक, भीतीदायक असणाऱ्या पडलेल्या जीर्ण झालेल्या घरामध्ये व्हिडिओ शूटिंग करून भूतांचे शोध घ्यायचा प्रयत्न करायचा. घराच्या बाहेरचा भाग व्हिडिओ शूट करून
पुन्हा आतल्या भागाची शूटिंग करायचे. त्यांनी सुरुवातीला 1-2 जुन्या वाड्यांची शूटिंग केली होती. त्यांच्या S4 चॅनलवर ते व्हिडिओ सुपर डुपर हिट ठरले होते. व्ह्यूज मोठ्या प्रमाणात मिळाल्या होत्या. S4 ग्रुपची सगळी मित्र कंपनी भलतीच खुश होती. आज 2 ठिकाणाची व्हिडिओ शूटिंग करायचे त्यांनी ठरवले होते. राजापूर शहरातील जुन्या भागातील एका घराची शूटिंग त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. आता ते हिरेवाडी गावाकडे जात होते. हिरेवाडी गाव राजापूर शहरापासून 65 किलोमीटर दूर होते. हिरेवाडी गाव जंगलाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या सपाट भागात वसलेले गाव तसे जंगलातच होते, पण विरळ झाडीमुळे त्या ठिकाणी जंगलाचे अस्तित्व जाणवत नव्हते. जंगलाच्या आणि सपाट मैदानाच्या सीमेवर ते घर होते. ते घर घनदाट झाडीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला होते. गावातील इतर घरे त्या घरापासून 200-300 मीटर अंतरावर होती. एकटेच घर गावापासून दूर कसे काय? जंगलातील हिंस्र प्राण्यांची, चोरांची, दरोडेखोरांची घरातील लोकांना भीती वाटत नव्हती का? रस्त्यावरून जात असताना घर पाहणाऱ्याला पडणारा सर्वात पहिला प्रश्न. त्या घराकडे मोठ्या उत्सुकतेने, भीतीने आणि आदराने सर्वजण पाहत होते. पण श्रेयस मात्र त्या घराला पाहून खूपच घाबरला होता. त्याला तिथून लवकर निघून जावे वाटत होते.